तर नमस्कार मित्रांनो, एका नव्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, आता आपण सेलूच्या पटामध्ये आलेलो आहोत। तर आपल्यासोबत शिवा आणि बजरंग जे एक नंबरसाठी या पटामध्ये पात्र झालेले आहेत, तर तो ग्रुप आपल्या सोबत आहेत। तर बैलांविषयी जाणून घेऊया आणि या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। नमस्कार दादा। नमस्कार। सर्वांना संपूर्ण नाव सांगा तुमचे। मी संजय मोहन जाधव, राहणार खंडाळा, तालुका आर्णी, जिल्हा यवतमाळ। हो, मी बजरंग घेऊन आलो इथे। बजरंगचे म्हणजे मालक मालक हो। आणि हा तो बैल हा नित्तू भाऊ तिवारी यांचा शिवा आणि जिल्हा त्याचा जिल्हा यवतमाळच हो। आणि कशाप्रमाणे दादा आज तुम्ही म्हणजे लंब्या मापाच्या मैदानामध्ये बैल भगवल्या? तर या हिशोबानं आमचा जो मोठा बैल आहे बजरंग, शे 2 वर्षापासून लंबा मैदान पळा लागला आमच्या भागामध्ये, तुमच्या भागामध्ये। चांगल्या ठिकाणी त्यांना पहिला क्रमांक पटकावला, कुठं हारलो कुठं जिंकलो। तर शिवाला हा पहिला मैदान होता, त्याला आम्हाला पास करायचं होतं या मैदानात येऊन, की काय करतो हा लंब्यासाठी म्हणून। तो लंबीत काल चांगला धावला 1350 फुटाच्या दानीतनी। म्हणजे तुम्हाला वाटत होतं का शिवा बैल हा धावू शकते म्हणून? हो, लंबीसाठी त्याचा 5 होता आपल्याला। तर काल मग 1350 फुटामध्ये त्याची पट्टी टाकली आम्ही परवाच्या दिवशी। तर 32-58 धावला तो, म्हणजे सगळ्याच्या अंदर आम्ही धावलो इथं 1350 फुटात। बाकी मग 33 आमचे, बाकी सगळे मग बाकी बैल लेटच आहे। आता पहिल्या नंबरासाठी आम्ही पात्र झालो इथं। आणि काय बक्षीस आहे इथं 1 लाख रुपये। 1 लाख रुपये। आणि पहिल्याच फेऱ्यामध्ये झाले का दोन वगैरे? नाही, एकच फेरा काढला आम्ही। एकच फेरा हो। म्हणजे त्या बजरंग बैलाबद्दल पूर्ण माहिती सांगा काकाजी। तर बजरंग बैलाची अशी खासियत आहे, तो दोन्ही साईड चालते। पब्लिकवरही टाकला तर तेवढाच चालते, आतमधून छकड्याकडून टाकला तरी काही टेन्शनचं काम नाही। आणि त्याचं असं एक विषय आहे, तो लंबा 25 फूट जरी असन तरी ते चालू शकते, असं त्याच्यावालं काम आहे। तो शंकरपटातही धावते, शंकरपटातनी बी धावते, आणि लंबीचा तर तो किंगच आहे आजच्या तारखेला। आणि कशामुळे म्हणजे हा पहिरा तुमच्या शिवाबरोबर करण्यात आला काकाजी? आता ते कसं झालं, नितू भाऊ आमचे संबंध चांगले आहे, त्याच्यात अतुल देशमुख पण आहे, ते पण आपल्या संपर्कातच आहे। तर त्याच्याच्यानं मग ते पहिरा लावला आपण। याच्या आधी एका ठिकाणी लावला होता सेकंद धाग्यात, तिथं लेट राहिलो होतो। तर आता म्हणून मग ते त्याच्या मार्फत पहिरा लागून गेला। आणि शिवा बैलाबद्दल माहिती द्या। शिवा बैलामध्ये या वर्षातनी सगळ्यात जास्त फास्टमध्ये सेकंद धाग्यातनी सगळ्यात जास्त त्यानं नंबर यावर्षी खूप केलेले आहे। ज्या बैला संघ त्या बैला संघ त्याचा पहिरा झाला, त्या बैला त्यानं पहिलाच नंबर केला आजपर्यंत। कुठल्या बैलाबरोबर तो पळाला? आता तुम्हाला काय सांगू, मला पण नाही आठवत की या बैला संघ टाकला असेल। ते असे खूप सारे बैल ज्याच्या गावात त्याचा पहिरा झाला त्याच्या संघ त्यानं पहिलाच नंबर केलेला आहे आजपर्यंत। आणि बजरंग जो बैल आहे तो 3 फेऱ्याचे मैदान वगैरे नाही केलं का आजपर्यंत? नाही, बजरंगला 3 फेऱ्याच्या मैदानात नेलं नाही आणखी नाही। वगैरे तयारी आता त्याची तयारी चालू आहे, शिवाची पण न्यायाची तयारी आहे, म्हणूनच आम्ही या हिशोबाने इथं आलो होतो। आणि तुमचे जे शंकरपट असतात ते कशा प्रकारे असतात काकाजी? आमच्याकडे जे शंकरपट असते ते 350 फुटातनी असते, 400 खूप झाली हद्द। तर त्याच्यातनी मग सिरियल नंबरनं बैल पळते, तर मग सगळं सेकंद लिहिण्यात येते। सगळ्यात अंदर ज्याचे सेकंद राहील तिथून पहिला, दुसरा, तिसरा, 1 वेळ दामटा, 2 वेळ दामटा, 3 वेळ दामटा, म्हणजे आपल्या मतानं किती खेप पळवाचा बैल। आज काय पॉईंट बनले? आज 32 सेकंद 58 पॉईंट बनलेला आहे इथं सेलूत। आणि अपोजिटला आमच्याकडलेच बैल आहे? हां, तो अपोजिटला तो तुमच्या इकडले चाहत ग्रुपचे बैल आहे, ते धावलेले आहेत 33 सेकंद 30 पॉईंट। 33 सेकंद 30 पॉईंट। आणि हे बजरंग बैलाची खरेदी वगैरे कुठली आहे काकाजी? हे बजरंग बैल घारपळचा होता, बाबुळगाव तालुका, जिल्हा यवतमाळ त्याचा। आणि कधी खरेदी केली आहे? शे आता जवळपास 25 दिवस झाले। म्हणजे आताची खरेदी? हो, आता खरेदी केली त्याची। आणि काय किमतीमध्ये खरेदी आहे? 9,01,000चा खरेदी केली त्याची। प्रॉपर किंमत 9,01,000? 1,000 हो। आणि आता दातात वगैरे काय आहे? दातात नेमका आला तो, नेमका येत आहे? हो। तर चला काकाजी बैलांकडे आता। तर दादा शिवा बैलाबद्दल माहिती द्या पूर्ण। शिवाची माहिती अशी का सेकंद धाग्यातनी आजच्या तारखेला सगळ्यात फास्ट धावणारा शिवा। आजपर्यंत ज्या बैलातनी याचा पैरा झाला त्या बैलातनी सगळ्या बैलातनी यानं नंबर आजपर्यंत सगळ्यात जास्त घेतलेले आहे। मला वाटते याच्या आधी जर मी याची मुलाखत घेतली होती, हा घरच्याच का तर बनवलेला बैल हो ना? तर हे मला वाटते घरचाच नाही, विकत घेतला होता त्यानं लहान असताना 22,000चा। आणि गावठी हा एकच बैल आहे का? गावठी सेकंडच्या पटामध्ये पळत आहे? हो, गावठी बैल। त्या गावठी बैलाच्या मानानं हा बैल सगळ्या बैलापेक्षा चांगला पळतो जास्त। आणि आता दातात वगैरे काय? दातात आता 4 होता, 6 झाला।
सहा झाला. हो. आणि याची खांद कोणती आहे? हे दोन्ही खांजी चालते. दोन्ही खांदी हो. चालते. हां. खांजीचं काही टेन्शन नाही याला. नमस्कार दादा. बऱ्याच दिवसानंतर भेट झाली आणि शिवा बैलाबद्दल माहिती सांगा तुम्ही मला. माहिती द्या शिवा बैलाबद्दल. सांगा. माहिती म्हणजे आता तुम्ही जे विचारसाल ते आपल्या अनुषंगाने सांगा. शिवाचा इतिहास सांगा पुरा. पुरा इतिहास तर माहिती नाही, पण जे आता माहिती आहे ते आता सांगा. सांगतो तुम्हाला. हां सांगा. कसं आता हे व्यवस्थापन हे ते आता आमच्याच भरोशावर आहे हां. सगळं. आणि जे लहानपणापासून जे हे केलं हां त्याने आता यांना 4.5 वर्ष झाले. हां. 4 वर्षापासून त्यांना ट्रेनिंग चालू आहे. हां. तर 2 वर्ष ट्रेनिंग द्यायलाच लागायची. तर 2 वर्षापासून हे आणि ते सर्व हे केलं आहे. आणि बैल मालकाचे नाव काय? अतुल देशमुख. अतुल देशमुख. कसबा. आणि त्यांच्याकडे सध्या किती बैल आहेत? त्याच्याकडं 7 बैल आहे. 7 बैल आहेत. हो. आणि 7ही बैल शंकरपटातच. हा शंकरपटा. आणि मग जसं शंकरपटामध्ये तुम्ही बैल पडत असता तर याला किती रुपयापर्यंत अशी मागणी आली का दादा बैल विकता का काय म्हणून? 40 लाखापर्यंत आली माझी. 40 लाखाची मागणी आली. आणि कोणी मागणी केली? त्याचं नाव काय? पुण्यावर अजिम बाबा. अजिम बाबा. आणि तुमच्याकडे शंकरपटात जे बैल आहेत त्यांना एवढी किंमत कशी काय येत असते? हे धावल्यानुसार धावल्यावर येते. परंतु एवढी महाग पहिला नंबर करते हे. हां. मग येथून ते 3 फेऱ्याच्या मैदानासाठी जाते हो ना? तयारी चालू आहे आमची. हो काय. हां. मागणी आल्यास तर कोणी घेतले तर 3 फेऱ्यामध्ये बैल पडायला जातात हो ना? हो. तर चला आज 1 नंबरसाठी ऑल द बेस्ट. तर मित्रांनो बघू शकता हा बजरंग आहे जो आपल्या भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये सध्या पडायला आला होता. यवतमाळकरांचा हा बजरंग बैल आहे. तर बैलाबद्दल आपण जे मुलाखत घेतली ते तर बघितल्या. तर आता बैल तुम्ही बघू शकता आणि या बैलाबद्दल माहिती जाणून घेऊया. दादा नमस्कार. नमस्कार. म्हणजे तुम्ही या बैलाची मालकही आणि धुरकरी हो आहे हो. आणि खरेदी तुम्ही करली आताच 20-25 25 दिवस पूर्वी. तर दादा कशाप्रमाणे तुम्ही हा बैल पळत होता? हा बैल त्या मालकाकडे होता, त्याने मी चालवायला गेलो होतो त्याच्या तिकडं. तर मी हाणल्याच्या नंतर मला चांगला वाटला. हां. तर नंतर घरी आल्याच्या नंतर 2 दिवसाच्या नंतर निर्णय घेऊन हा बैल आपण विकत घेतला. 25 दिवसामध्ये आता झाले 25 हा 25 दिवस पूर्वी पहिले. हो. तर याला मागणी वगैरे आली का बैल विकता का तर वगैरे? आता आपल्याकडे 2-4 निरोप आले होते इकून तिकून, पण आपण सध्या विकायचं कॅन्सल करू नये. आपल्याला विकायचं नाही सध्या, कारण की आत्ताच घेतला आपण. पाहू आता आपण. तर याला किती रुपयापर्यंत मागणी आली ती किंमत वगैरे? तर हे जे पूर्वी ज्या मालकाकडे होता पहिले तिथं 15 लाख 18 लाखापर्यंत याला मागणी झाली होती. तर त्याने दिला नव्हता. आता यावर्षी माणसाचं नसल्याच्यानं त्याच्याकडे त्यांचं जरासं काम चालत नव्हतं बरोबर. तर म्हणून आपल्याला तेवढ्या रुपयात त्यानं देऊन दिलं. मला वाटतं या दोन्ही खांदी पडते. दोन्ही खांजी पडते. पब्लिक किंग काही टेन्शन नाही आले. आणि याच्यानंतर आता भंडारा जिल्ह्यामध्ये यायचे का पडायला? हो, आता इथून 2-4 दिवसाच्या नंतर पुन्हा भंडारा जिल्हा जा असं. आता 3 फेऱ्या वगैरे मध्ये नाही का? नाही, 3 फेऱ्यातनी चालू आहे तसं, पण मला 3 फेऱ्यापेक्षा इकडं तुमच्या तिकडं भंडाऱ्यातनी जायला हे आवडते मला. आमचे पट आवडतात. हां, भंडाऱ्यातले. आणि या बैलामध्ये आता जसं शिवा बैल आहे हो. तर कोणकोणते बैल याच्यामध्ये पडून झाले दादा? तर याच्यामध्ये आतापर्यंत चांगले चांगले बैल टाकले. पहिले बन्सी टाकला होता, त्याच्या आधी आडवे तिडवे म्हणजे चांगले असे नामांकित बैल टाकले होते. तरी सर्वात नामांकित कोणता बैल याच्यामध्ये पडाला? याच्यामध्ये तो बादशाह होता पहिले आमच्याकडला एक. त्या बादशाह संघ खूप नंबर केले यानं. आणि शंकरपटामध्ये किती नंबर खेळत असते बैला? ह्या शंकरपटामध्ये यानं पहिला क्रमांक लई जागी पटकवलं, पण 1 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. यावर्षी 4था, 3राच चालू आहे. आणि हाही गावठी जात येते ना? हे गावठी. धन्यवाद दादा एवढी माहिती दिल्याबद्दल.